चला तर मंडळी, उन्हाळी वाळवणातला सुंदर सुबक आतून पोकळ वरतून काटेदार मस्त अशी चकली करूया। इथे भगर आणि साबुदाणा घेतलाय। साबुदाणा मध्यम आचेवर चांगला फुलेपर्यंत भाजून गार करायचा। नंतर भगर एखाद्या भांड्याने मोजून घ्यायची। 1.25 कप भगर होती तर दुप्पट म्हणजेच 2.5 कप इतकं पाणी घातलं। त्यामध्ये स्वच्छ धुतलेली भगर घालायची, मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आली झाकण ठेवून मंद आचेवर भगर शिजवायची। प्रत्येक 2-3 मिनिटांनी तळापासून मिक्स करायची। संपूर्ण पाणी आटलंय पण भगर थोडीशी अजून शिजली नाहीये, म्हणून अजून पाव कप मी पाणी घातले। गरज वाटल्यास आपण थोडंसं पाणी वाढवू शकतो। परत भगर शिजवून घेऊया। साबुदाणा गार झाला, मिक्सरला पीठ करून घ्यायचं। आता मात्र भगर मस्त अशी शिजली आहे, मऊसूत झाली आहे। गॅस बंद करायचा, त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालायचं आणि थोडंसं मिक्स करायचं। जास्त व्यवस्थित मिक्स नाही झालं तरीही चालेल। मिरच्यांची भरड घालायची, एका ताटात काढून थोडंसं मोकळं करायचं। कोमट झाल्यानंतर मळून घेऊया। सुरुवातीला आपण 1 टीस्पून मीठ घातलं होतं, अजून मी 1 टीस्पून घातलं। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या। हाताला गार पाणी लावायचं आणि मऊसूत मळून घ्यायचं। मिश्रणात पाणी घालण्याची गरज नाहीये, सुरुवातीला पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे। हाताला पाणी लावलं की चिकटत नाही। छान गोळा मळून घेतला, 10 मिनिटं बाजूला ठेवायचा। 10 मिनिटांनंतर चकलीचा चकती लावून सोऱ्यामध्ये पीठ घालायचं आणि मस्त अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात वाळवायच्या, वर्षभर मस्त टिकतात आणि तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलतात। मस्त अशा चकल्या केल्या, वाळवून घेतल्या, छान कुरकुरीत। तळून सुद्धा दाखवते, पाहू शकतात या भगरीच्या चकल्या मस्त फुलल्या। नक्की करा, आवडल्या तर लाईक शेअर, पेजला जरूर फॉलो करा।